आहेत आपली घुमटं मातीची आणि ती ग्रामस्थांकडे देण्याचं मानाचं काम आहे मानकऱ्यांकडे ती देत आहेत. पाच दिवसात 12 मेकअप करणं सामान्य गोष्ट नसते. आम्ही परंपरा जपतो. बऱ्याच वर्षापासून चालत आलेली शिमगा महोत्सवाची परंपरा तुकाराम बीज म्हणजेच रंगपंचमीच्या तिसऱ्या दिवशी येते आणि आज तो दिवस उजाडला आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग गोपाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, आम्ही परंपरा जपतो. बऱ्याच वर्षापासून घुमटावरती नाट्यसंगीत म्हणून आमची परंपरा 5 दिवसांचा शिमगा महोत्सव आम्ही साजरा करतो. आज तो दिवस उजाडला आहे. सगळे चाकरमानी गावातील ग्रामस्थ अगदी गुण्यागोविंदात आनंदात हा सण साजरा करतात. पहिल्या दिवशी आम्ही आत्ता 5 वाजता जातो आहे रामेश्वर भेटीला आणि या भेटीदरम्यान जाताना ज्या ज्या मानाच्या जागा आहेत त्या जागांना भेट देऊन रामेश्वर मंदिराकडे नारळ ठेवून पुन्हा येऊन संध्याकाळी मांडू बघायला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कोणीसोबत संपूर्ण गाव चाललं आहे रामेश्वराला ते क्षण तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांग. बघ देवा तू चवट्या महाराजा तुझा चालापास वार्षिक चालू करतो. पुढे जी लेकरं त्यांना सगळ्या हाता पायाखाली सांभाळून निर्विघ्न आपला तुझा वार्षिक परिपूर्ण करून घे. काही अडचणी असतात त्या तू पोटात घालून सगळ्या रयतेचा जसं आपण रक्षण केलं तसंच ह्याच्या पुढे चांगल्या प्रकारे सगळ्यांचं रक्षण करून तू आपला तुझा वार्षिक संपवून आपला पूर्ण करून घे महाराज. आता सर्व ग्रामस्थ आलेले चाकरमानी सगळे उभे आहेत. पहिली थाप जी आहे ती आपल्या चव्हाट्यावरती मारली जाते आणि त्याच्यानंतर सगळेजण कोळणीबरोबर अख्खा गाव रामेश्वर भेटीला रवाना होतो. ही आहेत आपली घुमटं मातीची आणि ती ग्रामस्थांकडे देण्याचं मानाचं काम आहे मानकऱ्यांकडे ती देत आहेत बघा.
चला आपण आपल्या गावाच्या ह्या एंडपासून आता डायरेक्ट रामेश्वर मंदिर आणि या मंदिराकडे जाताना पहिलं जाणार आहोत आपण ब्राह्मणदेव मंदिरच्या होळीला भेट देण्यासाठी. ही परंपरा आहे, ही जी परंपरा चालत आलेली आहे. पूर्ण प्रवास जो आहे तो पायी होतो आणि या प्रवासादरम्यान जाताना आणि येताना जे ज्या मानाच्या जागा आहेत त्या स्थळांना भेट देऊन आपलं नाच्या आपले गावकरी हे पुन्हा चव्हाट्यावरती येतात आणि पुन्हा रात्री 10 वाजता मांडुबा केला जातो. आत्ता आपण गावडवाडी दिलो आणि पूर्वंपार जी चालत आलेली पायवाट असताना त्यानेच रामेश्वर मंदिरकडे जातो. काही पायवाट असतात ते आता म्हणजे प्रत्येकाची जागा झाले, त्यांच्याने गडगे बांधले किंवा तिकडे पाणी खूप साचतं. अशामुळे आम्ही आता काय करतो, ब्राह्मणदेव मंदिरकडे गेलो ना की डायरेक्ट रस्त्यानं चालत जातो मंदिराकडे, रामेश्वर मंदिराकडे. हे बघा आता मी पोलीस स्टेशनकडनं इकडनं असे वळलो आणि सगळेजण कोणी सगळेजण असतात आपल्यासोबत. आणि काय जण असतात ना, म्हणजे जे वयस्कर असतात किंवा छोटी मुलं काय येतात बिंदास. वयस्कर जे आहेत ना ते त्यांका रिक्षेन वगैरे किंवा टू व्हीलर वगैरे पण बॅकअपला असतात. त्याच्यामुळे त्यांनी जातात किंवा येताना त्यांका जमत नसलं तर त्यांका रिक्षेन घेऊन येतो आम्ही. तू पुण्यात असतो ना? नाही मुंबईला असतो मी. पुण्यात नाही होतं? पुण्यात आधी होतो मी. हां, सोडले पुणे हाकलवल्याने. हे सगळे होत ना, हे काही जनरेशन असत ना, हे फक्त काय म्हणतात ते वार्षिक असत. ते चतुर्थी म्हणजे हे गावात येऊ खावा की नाही खरंच आकर्मण आहे ऍक्च्युली. म्हणजे चतुर्थी, अष्टमी आणि शिमगा महोत्सव आणि मे महिन्यात सुट्टी गाव. मे महिन्यात येऊ खा कसा गाव जरा भरलेलो असतो. हा हा हा, त्यामुळे गाव भरलेलो. आणि हो काय हे याच्या काय ट्रिप होय वरच्यावर आपलं होतच असतं. वरच्यावर आज गेलो तर उद्या येऊ शकतं, कारण याचे आपले 4 व्हीलर असा आणि भाडी मारतात. त्याच्यामुळे कधी बघूचं तेव्हा गावात असता, बघूचं तेव्हा मुंबईत असतं. आणि कधी ते बाकीचा पण सांग. हा, मागचं रील व्हायरल झाली ना तो हो माणूस. हा, वया तेव्हा काय गावतात आपण सांग. चला जाऊया पुढे. परत घेऊ जरा तो मोठो घेऊ नाही ना. गावडवाडच्या मंदिराच्या मागे आहोत आणि ही आपली बॉर्डर आहे. इकडे येऊन ही बॉर्डर आहे ना, ते बदलून सगळे इकडे राहणार आणि इकडनं पुन्हा वादन करून, घुमटावरती वादन करून आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. ए घुमाट सांभाळ, भांड्या घुमाट सांभाळ.
हे बघा, हे आहे गावडवाडचं ब्राह्मणदेव मंदिर आणि या मंदिराकडे आपण कायम मंदिराच्या होळीला भेट देण्यासाठी इकडे येतो. इकडे भेट झाल्याच्यानंतर इकडे कोळणीबरोबर थाप मारली जाते आणि ही बऱ्याच वर्षांची परंपरा आजही आपण जपतो. इकडचे ग्रामस्थ आहेत ते चहा लाडूची वगैरे व्यवस्था करतात, थंडाची वगैरे छानपैकी व्यवस्था करतात, कारण वर्षातून एकदा पिरावाडीतील ग्रामस्थ नाच्यासोबत इकडे येत असतात. अरे घे या फोटो काढतो राहू तू. घे घे गाडी गाडी आहे बरं थंड नाही ना आता तू बाहेर सगळं सगळं मी आता सोडू नको. चला हे बघा, आत्ता काही वर्ष ना इकडनं येतो आम्ही सरळ रस्त्याने, नाहीतर ही जी वाट आहे ना ही पारंपरिक वाट आहे जिकडे भंडारवाडीतून आतनं शॉर्टकट या वाटेने इकडे यायचो. आता सगळे इकडनं येतात.
ही आहे ना होळी, आपण जी होळीचा व्हिडिओ केलेला ना वांगणीत आणतो ती ही होळी रामेश्वराची देव होळी. या होळीला एक भेट असते. चला देवहोळीची भेट झाली. आता रामेश्वर मंदिर येथे जातोय आपण भेटीसाठी, नारळ देण्यासाठी. आनंदी आनंद झाला, आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंद झाला. नभ मेघाने आगमिले, नभ मेघाने आगमिले, सर्वहि आगुनि गेले, तारांगणी सर्वहि आगुनि गेले, नभ मेघाने
इकडे रामेश्वर मंदिरातील थाप मारून झालेली आहे. सर्वजण रामेश्वराचं दर्शन घेतील आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला जातील. रामेश्वर मंदिरात थाप मारून झाली की इकडे रवळनाथ मंदिर आहे, तिकडे थाप मारतात. चला आता आपण रामेश्वर मंदिरातून भेट देऊन नारळ ठेवून पुन्हा रिटर्नचा प्रवास. या प्रवासादरम्यान श्रीदेव रवळनाथाकडे भेट, तिकडे थाप मारली जाते. त्याच्यानंतर इकडे घाटीवरती आपल्या ग्रामोन्नती मंडळातर्फे समोसे वाटले जातात आणि त्याच्यानंतर आपलं ग्रामोपाध्याय निलेश सरजोशी, मंदार सरजोशी यांच्या घरी थाप मारण्याची परंपरा आहे. हे बघा आपल्या ग्रामोन्नती मंडळाकडून आणलेले समोसे सर्व जे आपल्या देवाबरोबर आहेत त्या सर्वांसाठी. चटणी आहे, चटणी होई, चटणी कोणा होईया हे लहान मुलांना देऊचे नाहीत हा, ऐकलं? लहान मुलं खाणत नाही ना, त्याच्यामध्ये देऊचे नाही. घे 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 हे घे काय नाही घे, त्याचं काय ऐका नको. घे घे टिक्याक देव गावतलो. अरे घे टिक्याक देव गावतलो. अरे घे, लहान मुलांका नाही ना, हे घे रे.
पाहू ना थांब येतात पाठवून येतो. ते पाहू ना दाबोली काय दाबेली हे लहान मुलांका देऊ नको हा? हे लहान मुलांका देऊ नको हा? लहान मुलांनी नाही खायचो घे तू तो नाही रे नाही लहान मुलांका नाही वर चढा नको देणार ते आज फक्त पुढे करायचो एक घे हा, चल. चला आता आपण सगळे आपले ग्रामोपाध्याय निलेश सरजोशी यांच्या घरी आलो आहे. इकडे थाप मारण्याची परंपरा आहे आणि सगळे तिकडे मंदार वगैरे इकडे थांबले आहेत. निलेश दादा इकडे आहे. सांग प्रिये तुझ काय हवे ते सांग प्रिये तुझ काय हवे ते मम हृदयाची तुझा स्वामिनी मम हृदयाची तुझा स्वामिनी काय हवे तुझ सांग नवे सांग प्रिये तुझ काय हवे 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 हृदयाची तुझा स्वामिनी मम हृदयाची तुझा स्वामिनी काय हवे तुझ सांग नवे सांग प्रिये तुझ काय हवे सांग प्रिये तुझ काय हवे सांग प्रिये तुझ काय आपण आलो आहोत भंडारवाडीमध्ये. इकडे एक ठिकाण आहे जिकडे थाप मारली जाते आणि ही थाप झाल्याच्या नंतर शेवट डायरेक्ट आपण पोचतोय तो आपल्या गावात मांड्यावरती.
फिरतीला पंखाची मुटले मला प्रीतीचा भरून आला मला प्रीतीचा मला प्रीतीचा भरून आला तू मनी बोली कोकिळा तू मनी बोली कोकिळा मला तिचा आधार लाभला मला तिचा आधार लाभला नयनाला नयन मिळाले फिरतीला पंखाची मुटले नयनाला नयन मिळाले फिरतीला मला प्रीतीचा भरून आला मला प्रीतीचा चला आता आम्ही सगळे ग्रामस्थ कोळीन आलो आहे आपल्या एंट्रीवरती गावाच्या आणि ही आहेत ना ही ओक्षीची फुलं आहेत. या फुलांचा मान आजच्या दिवशी असतो आणि ही फुलं येऊन तिकडे चव्हाट्यावरती वाहिली जातात. येताना आपण सगळे जे कोळणीबरोबर असतो ते सगळेजण ही फुलं घेऊन येतात. आता इकडे गट्टे होईल आणि बोंब मारली जाईल आणि गाणं म्हणत म्हणत आपण चव्हाट्यावर चालणार. म्हणा रे मोठ्या येऊ रामेश्वर खेळून आला आनंदी आनंद झाला नापरा उडत राहू नापरा उडत राहू रे कटे आवाज कमी कर हाती फुलाचा गेला सोर आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंद झाला आनंदी आनंद झाला दोर आनंदी आनंद झाला हाती फुलांचा गेला का दोर आनंदी आनंद झाला आनंद झाला रामेश्वर खेळून आला दोर आनंदी आनंद झाला आनंद झाला तोर आनंद झाला आनंदी आनंद झाला दोर आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला दोर आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला दोर आनंदी आनंद झाला रामेश्वर खेळून आला दोर आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला दोर आनंदी आनंद झाला
चला सगळे फायनली गावकरी आपल्या जागेवरती चव्हाट्यावरती आले आहेत. आता पुन्हा 9:30-10 वाजता मांड उभा करण्यासाठी म्हणजे कोळीन इकडे नाचवण्यासाठी सगळे पुन्हा एकदा जमा होते. तर मित्रांनो आत्ता वाजले 7:15 सगळे ग्रामस्थ इकडे आले आहेत आणि खूप छान दरवर्षीप्रमाणे यंदा गर्दी बरीच होती या उत्सवाच्या निमित्ताने. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शिमगा महोत्सवाची सुरुवात कशा पद्धतीने केली जाते, रामेश्वर भेट, त्याच्यानंतर या प्रवासादरम्यान होणाऱ्या स्थळांना भेट आणि तिकडे मारलेली थाप आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्याकडे 5 रात्री इकडे शिमगा साजरा केला जातो. त्यानिमित्ताने इकडे 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास घुमटावरती नाट्यसंगीत म्हणून कोळीन नाचवली जाते. अशी एक प्रथा परंपरा आमच्यात आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय ते वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो, आपण मात्र थांबायचं.